Hello student, good morning. Myself सपना सुभाष यादव आणि हा आपला 4th व्हिडिओ लेक्चर आहे युनिट नंबर 2चा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक बघूया. मॅट्रिक असोसिएटेड विथ लिनियर मॅप. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. फाइंड द मॅट्रिक्स ऑफ लिनियर मॅप. T is the mapping from V to V3 defined by T of xy is equals to minus x plus 2y, comma y minus 3x plus 2y related to the basis 1, 2 and minus 2 and B2 is equals to minus 1, 0. यात दोन बेसिस का दिले? कारण आपली मॅट्रिक कशी आहे, लिनियर मॅप कसा आहे मॅपिंग V2 3 V3 आहे. सो V2 साठी ही मॅपिंग आणि V3 साठी ही मॅपिंग. ठीक आहे, आधी जे गिवन आहे ते लिहून दिलं. मॅपिंग आहे V2 3 V3. T ऑफ एक्स वाय किती आहे, कसा आहे इक्वेशन फर्स्ट. B1 आणि B2च्या बेसिस लिहून घेतल्या ज्या गिवन होत्या. बी अ बेसिस ऑफ वेक्टर स्पेस V2 आणि V3. आता T ऑफ 1 ऑफ 2 फाइंड करूया. T ऑफ 1 ऑफ 2 कसा फाइंड करू? T ऑफ एक्स वाय दिलेला आहे 1 आणि 2 म्हणजे x1 आणि yची व्हॅल्यू, x आणि yची व्हॅल्यू आपण इक्वेशन्स फर्स्टमध्ये पुट केली. तर आपला T ऑफ 1 2 काय आला 3 2 3 3 2 3 ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ वेक्टर ऑफ V3. कन्सिडर 3 2 3 इज अ अल्फा इंटू अदर 2 अदर 3 minus 1 0 2 1 2 3 and gamma is equals to हा गॅमा आहे. गॅमा इज इक्वल्स टू 1 minus 1 minus इक्वेशन्स 2. ह्या इक्वेशन्स 2चा यूज करून आपण 3 इक्वेशन्स फॉर्म केला. इक्वेशन्स 3, इक्वेशन्स 4 आणि इक्वेशन्स 5. आता या इक्वेशन्स 3 म्हणजे तिन्ही इक्वेशन्सचा यूज करून आपण फाइंड करूया अल्फा बीटा आणि गॅमाच्या व्हॅल्यू. ठीक आहे, इक्वेशन्स 3ला आपण मल्टिप्लाय केलं 2नी, त्यामुळे आपल्याला काय मिळालं -2 अल्फा प्लस 2 बीटा प्लस 2 गॅमा इज इक्वल्स टू 6. इक्वेशन्स 5 इम्प्लाइज 2 अल्फा प्लस 3 बीटा मायनस गॅमा इक्वल्स टू 3. चा आन्सर काय आला 5 बीटा इक्वल्स टू गॅमा इक्वल्स टू 9. इक्वेशन 6 आपण इक्वेशन 4 प्लस इक्वेशन 3 केलं, त्यामुळे आपल्याला बीटाची व्हॅल्यू काय होईल 11/7. इक्वेशन्स आता 11/7 आपण इक्वेशन्स 4मध्ये पुट केली. त्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला गॅमाची व्हॅल्यू काय मिळेल 8/7. गॅमा आणि बीटाच्या या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन्स 3मध्ये पुट केल्या, त्यामुळे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली मायनस अल्फा इज इक्वल्स टू 3 मायनस 19/7. सो अल्फाची व्हॅल्यू काय आली आहे मायनस अल्फा इज इक्वल्स टू 21 मायनस 19/7. दॅट मीन्स मायनस अल्फा इज इक्वल्स टू 2/7 आणि अल्फाची व्हॅल्यू केली -2/7. कीपिंग द व्हॅल्यूज ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा इन इक्वेशन्स 2. आपण सगळ्या व्हॅल्यूज काय केल्या इक्वेशन्स 2मध्ये पुट केल्या या पद्धतीने. देअरफोर -2/7 11/7 अँड 8/7 हा काय इज द कोऑर्डिनेट वेक्टर ऑफ T ऑफ 1 2 विच इज रिटेन ॲज फर्स्ट कॉलम ऑफ द मॅट्रिसेस. आपण मॅट्रिक्सचं बघत आहोत ना, मॅट्रिक्सची लिनियर मॅप बघत आहोत. आपण आधी काय केली अल्फा बीटा आणि गॅमाच्या व्हॅल्यू काढल्या. ते कुठे येईल म्हणतात, ते येणार फर्स्ट कॉलम ऑफ मॅट्रिक्सेस, फर्स्ट कॉलममध्ये येईल मॅट्रिक्सचा. आता आपण बघूया T इंटू -2. सेम जसं आधी केलं व्हॅल्यू पुटअप केला इक्वेशन्स फर्स्टमध्ये, त्यामुळे आपल्याला 419 मिळालं. आणि 419 काय हा लिनियर कॉम्बिनेशन्स आहे V3 वेक्टरचा, तो झाला तशा फॉर्ममध्ये लिहिला. आणि ABC काय हे आपले स्केलर्स आहे. तर इक्वेशन 7मुळे आपल्याला 3 इक्वेशन्स मिळाला -A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू 4, 2B मायनस C इक्वल्स टू 1, 2B प्लस 3B मायनस C इक्वल्स टू 9. इक्वेशन्स 8, इक्वेशन्स 9 आणि इक्वेशन्स 10 ह्या तिन्ही इक्वेशन्सचा यूज करून आपण A, B आणि Cच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ठीक आहे, नेक्स्ट इक्वेशन्स 8ला आपण मल्टिप्लाय केलं 2नी, तर आलं -2A प्लस 2B प्लस 2 इज C इज इक्वल्स टू 8. इक्वेशन्स 10 काय 2A प्लस 3B मायनस C इक्वल्स टू 9. 2A कॅन्सल केला, त्यामुळे 5B प्लस C इक्वल्स टू 17 आला आहे. इक्वेशन्स नंबर 11. इक्वेशन्स 9 प्लस इक्वेशन्स 11.
इक्वेशन्स 9 प्लस इक्वेशन्स 11 केलं तर आपल्याला काय मिळालं 7b प्लस 18. दॅट मीन्स बीची व्हॅल्यू काय आली आहे 18/7. 18/7 आपण इक्वेशन्स 9मध्ये पुट केली. त्यामुळे आपल्याला -c=1 - 36/7, -c=7 - 36/7, -c=- 29/7. दॅट मीन्स c=29/7. आपल्याला बीची पण व्हॅल्यू मिळाली, आपली सीची पण व्हॅल्यू मिळाली. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण पुटअप केल्या इक्वेशन नंबर 8मध्ये. सो -a प्लस 18/7 प्लस 29/7 इज इक्वल्स टू 4. -a प्लस 47/7 इज इक्वल्स टू 4. -a इज इक्वल्स टू 4 - 47/7. दॅट मीन्स एची व्हॅल्यू काय आली आपली, एची व्हॅल्यू काय -a इज इक्वल्स टू 28 - 47/7. दॅट मीन्स -a इज इक्वल्स टू -19/7 अँड a इज इक्वल्स टू 19/7. a, b आणि c च्या व्हॅल्यू सगळ्या आपण इक्वेशन 7मध्ये पुट केल्या. कीपिंग द व्हॅल्यूज ऑफ a, b अँड c इन इक्वेशन 7. Therefore 419 is equals to 19/7 minus 1, 0, 2 plus 18/7 bracket 1, 2, 3 plus 29/7 1 minus 1 minus 1. Therefore 19/7, 18/7 आणि 29/7 काय is the coordinate vectors of t into -2/7. आता याला आपण अल्फा बीटा आणि गॅमाला काय लिहिलं, फर्स्ट कॉलममध्ये लिहिलं, ABCला आपण सेकंड कॉलममध्ये लिहूया. Thus the matrix associated with the linear map related to bases B1 and B2 is given by. आपले एक मॅट्रिक्स फॉर्म झाला आहे कशाला, बेसिस म्हणजे रिलेटेड टू बेसिस, जे बेसिस आपल्याला दिलेला होता V2 आणि V3 त्याच्या यूजने आपल्याला एक मॅट्रिक्स फॉर्म झाला आहे आणि हाच मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करायचा होता. B1, B2 is equals to -2/7, 11/7, 8/7, 19/7, 18/7 आणि 29/7. आता 1/7 यात सगळ्यात कॉमन होतं म्हणून आपण 1/7 बाहेर काढला आणि -2, 11, 8, 19, 18 अँड 29 आणि हेच आपल्याला फाइंड करायचं होतं मॅट्रिक्स. हा एक एक्झाम्पल आहे जो तुम्हाला होमवर्क आहे. Find the matrix of the linear map. T is a mapping from V2 through V3 such that T into -1, 1 equals to -1, 0, 2, T into 2, 1 is equals to 1, 2, 1. Find the matrix of T relative to the standard basis. लास्ट एक्झाम्पलमध्ये जसं आपण एक मॅट्रिक्स फॉर्म केला कशाचा यूज करून, स्टँडर्ड बेसिसचा यूज करून, तसाच इथे एक मॅट्रिक्स फॉर्म करायचा स्टँडर्ड बेसिसचा यूज करून. सो हा एक होमवर्क आहे सर, तो सॉल्व करून घ्या. लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं की मॅट्रिक्स होता आणि त्यामुळे आपण मॅट्रिक्स होता आणि त्याचा स्टँडर्ड बेसिसचा यूज करून आपण मॅट्रिक्स फॉर्म केला. यात कसं आहे, आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे, ठीक आहे, आणि त्याचा यूज करून आपल्याला लिनियर मॅप करायचं आहे. लास्ट याच्यात आपण बघितलं की मॅट्रिक्स लिनियर मॅप विथ मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स मॅप असोसिएट विथ लिनियर मॅप होतं. यात आपल्याला लिनियर मॅप असोसिएटेड विथ मॅट्रिक्स करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे मॅट्रिक्सवरून आपल्याला त्याचं लिनियर मॅप करायचं आहे. ट्रान्सफॉर्मवालं दॅट मीन्स जसं टी असतात त्यामुळे आपण व्हॅल्यू पुटअप करून लिहू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल. लेट A इज इक्वल्स टू मॅट्रिक्स B1 इज इक्वल्स टू बेसिस अँड B2 इज इक्वल्स टू बेसिस. त्यांनी B1 आणि B2 दिलेले आहे, बेसिस A दिलेला आहे. फाइंड द लिनियर मॅप असोसिएट अँड रिलेटिव्ह टू द बेसिस B1, B2 ऑफ V3. आपण मॅट्रिक्स कन्सिडर केला, तो कसला आहे 2/3चा फॉर्मचा आहे. बेसिस कन्सिडर केल्या. आता आपण काय फॉर्म करूया, मॅपिंग कशी आहे, टी इज अ मॅपिंग फ्रॉम V3 टू V2 सच दॅट T 1, 1, 1 आणि त्या पुटअप्स केला त्यामुळे आपला व्हॅल्यू निघाला 4 - 2. T1 हे आपण कसं घेतलं आहे याच्या फॉर्ममध्ये. T11 म्हणजे 1 × 1, 1 प्लस 3 × 1, 3 म्हणजे स्केलर वेक्टरच्या टाईपनी त्याची व्हॅल्यू काली 4 - 2. T1, 2, 3ची व्हॅल्यू काली 0 - 2 आणि 1, 0, 1, 1, 0, 0ची व्हॅल्यू काली 2 × -2.
लेट x1 x2 x3 काय बिलॉंग्स टू आहे V3ला आणि B1 बेसिस दिलेला आहे, बेसिस फॉर V3. आपण x1 x2 आणि स्केलर वेक्टर्स घेतले जे आपल्याला TE1 आला आहे, TE2 आला आहे आणि TE3 आला आहे. ठीक आहे. इक्वेशन्स फर्स्टचा यूज करून आपण इक्वेशन्स 2 आणि इक्वेशन्स 3 आणि इक्वेशन्स 4 बनवून घेतल्या. इक्वेशन्स 4 मायनस इक्वेशन्स 3 काय आली, बीटा इक्वल्स टू x3 मायनस x2 आणि ही इक्वेशन या व्हॅल्यू पुट केल्या आपण इक्वेशन्स 3मध्ये. त्यामुळे आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काय मिळाली, अल्फा इज इक्वल्स टू 3x2 मायनस 2x2 आणि या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या आपण इक्वेशन्स 2मध्ये. त्यामुळे आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळाली, गॅमा इज इक्वल्स टू x1 मायनस 2x2 प्लस x3. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण अल्फा बीटा आणि गॅमाच्या तिन्ही व्हॅल्यू आपण काय केला, कीपिंग इन इक्वेशन्स 1. ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण पुट केला इक्वेशन्स नंबर फर्स्टमध्ये. त्यामुळे काय आला, x1 x2 x3 इज इक्वल्स टू 3x2 मायनस 2x2 1 1 1 प्लस x3 मायनस x2 इंटू 1 2 3 x1 मायनस 2x2 प्लस x3 1 0 0. बाय डेफिनेशन्स ऑफ टी डॅश आपण टी अप्लाय केला, टी इंटू 1 1, टी इंटू 1 1ची व्हॅल्यू काय आली होती 4 मायनस 2, टी 1 2 3ची व्हॅल्यू काय 0,2 0, मायनस 2 आणि टी 1 0 0ची व्हॅल्यू काय आली होती 2, मायनस 2. ह्या सगळ्या इक्वेशन्स आपण सॉल्व केल्याने आपल्याला काय मिळालं आहे, देअरफॉर टी इंटू x1 x2 x3 इज इक्वल्स टू 2x1 प्लस 8x2 मायनस 6x3 मायनस 2x1. हे मिळालेले आपल्याला आपल्या प्रॉपर्टीज म्हणजे वेक्टर्स है ना, आणि हेच आपल्याला फाइंड करायचे होते. आता हे दोन एक्झाम्पल्स आहे, सेम आहे जसे आतापर्यंत आपण सॉल्व करत आलो आहे ना. म्हणजे x2 2x1 प्लस 8x2 मायनस 6x3 कॉमा मायनस 2x1. x1ची व्हॅल्यू काय आहे 2x1 प्लस 8x2, x2ची व्हॅल्यू काय मायनस 6x3 आणि x3ची व्हॅल्यू आहे मायनस 2x1. जसं आपण हा एक्झाम्पल सॉल्व केला सेम तसे हे दोन एक्झाम्पल्स आहे, ते सॉल्व करून बघायचे जस्ट प्रॅक्टिससाठी की ते सॉल्व करता आले पाहिजे म्हणून. आता यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. आतापर्यंत आपण खूप साऱ्या डेफिनेशन शिकलो. एकदा त्या सगळ्या डेफिनेशन्स रिवाईज करून घ्या, कारण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्या सगळ्या डेफिनेशन्सचा यूज होणार आहोत. ठीक आहे. सो रेंज ऑफ अ मॅट्रिक्स. रेंज ऑफ मॅट्रिक्स काय असते, रेंज ऑफ मॅट्रिक्स ए इज डिफाईन ॲज स्पॅन ऑफ ऑल कॉलम वेक्टर्स ऑफ अ मॅट्रिक्स ए. त्या कॉलम वेक्टर्सचा स्पॅनला आपण काय म्हणू, रेंज ऑफ मॅट्रिक्स ए. रँक ऑफ मॅट्रिक्स काय असते, इज डिफाईन ॲज डायमेन्शन्स ऑफ रेंज ऑफ ए. रेंजचा जो डायमेन्शन असेल त्याला आपण रँक ऑफ मॅट्रिक्स म्हणू. कर्नल ऑफ मॅट्रिक्स काय असते, द कर्नल ऑफ मॅट्रिक्स ए इज डिफाईन ॲज द सेट ऑफ ऑल वेक्टर्स एक्स बिलॉंग्स टू वी एन सच दॅट ए एक्स इक्वल्स टू 0. इट इज डिनोटेड बाय कर्नल ए. नलिटी ऑफ मॅट्रिक्स काय असते, इट इज डायमेन्शन्स ऑफ कर्नल ए. कर्नल एची डायमेन्शन असते नलिटी ऑफ मॅट्रिक्स. आणि रँक नलिटी थेरम काय म्हणतो, रँक प्लस नलिटी इज इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ डोमेन स्पेस, दॅट मीन्स नंबर्स ऑफ कॉलम वेक्टर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ह्या सगळ्या डेफिनेशन्स आपण बघितल्या. आता या डेफिनेशन्सवर एक एक्झाम्पल घेऊया ज्यात आपल्याला रेंज, कर्नल, रँक, नलिटी आणि व्हेरीफाय रँक नलिटी थेरम्स करायचं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल्स, फाइंड रेंज, कर्नल, रँक, नलिटी अँड व्हेरीफाय रँक नलिटी थेरम. त्यांनी आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे. तो मॅट्रिक्स कसा आहे 2/3च्या फॉर्मचा आहे. तर कन्सिडर करून घेऊया. वी डिफाईन अ लिनियर मॅप. टी इज अ मॅपिंग फ्रॉम V3 टू V2 associated with the matrix. Now range of A is equals to 1 3 minus 1 2 and 2 5. हेच लिहिलेलं आपण एच्या मॅट्रिक्सचा रेंज. हेअर 1 3 इज अ नॉट अ स्केलर मल्टिपल ऑफ मायनस 1 2. हा कसला स्केलर मल्टिपल नाही आहे म्हणते -1 आणि -2चा. सो कन्सिडर करूया 2 5 इज इक्वल्स टू अल्फा इंटू 1 3 प्लस बीटा इंटू -1 -2. इक्वेशन्स फर्स्ट याचा यूज करून आपण इक्वेशन्स 2 आणि इक्वेशन्स 3 फॉर्म केल्या.
इक्वेशन्स 2ला आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर ती इक्वेशन्स कशी फॉर्म झाली, 3 अल्फा मायनस 3 बीटा इक्वल्स टू 6. आणि इक्वेशन 3ला काय थ्री अल्फा प्लस 2 बीटा इज इक्वल्स टू 6. आपण काय केली, सबस्ट्रॅक्ट केला इक्वेशन्सला. सो व्हॅल्यू काय मायनस बीटा इक्वल्स टू 1. दॅट मीन्स बीटाची व्हॅल्यू काय -1. बीटाची व्हॅल्यू -1 हे आपण पुट केली इक्वेशन्स 2मध्ये, तर आपल्याला मिळाली अल्फा इज इक्वल्स टू -1. तर ज्या अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू आलेल्या आहे त्या करेक्ट आहे की नाही आहे हे करायसाठी आपण व्हेरीफाय करून घेऊया इक्वेशन्स 3मुळे. इक्वेशन्स 3मध्ये अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू पुट केल्या. सो +3 + 2 = 5. दॅट मीन्स 5 = 5. Therefore scalars alpha and beta are exist. 2 5 belongs to 1 3, -1 -2. तर हा बिलॉंग्स करताय, स्केलर एक्झिस्ट करताय, त्यामुळे आपण हा वेक्टर काय होईल, डिलीट होईल. सो रेंज ऑफ हे काय 1 3 आणि -1 -2. द सेट ऑफ 1 3 -1 -2 इज अ Li because one vector is not expressed as scalar multiple of other. Therefore it is the basis of range of A. Therefore rank of A is equals to dimensions of range of A. आपण आधीच बघितलं आहे. Therefore rank of A काय आलं आहे, 2 आलेले आहे. आणि हेच फाईंड करायचं, रेंज ऑफ ए फाईंड करायचं होतं आणि रँक ऑफ ए फाईंड करायचं होतं. आता आपण बघूया नलिटी ऑफ ए. टू फाईंड नलिटी, लेट x1 x2 x3 बिलॉंग्स टू काय V3 आहे. कन्सिडर Ax इक्वल्स टू 0 1 3 -1 -2 2 5 आणि हा काय x1 x2 x3 इज इक्वल्स टू 0. याचा यूज करून आपण इक्वेशन्स तयार करून घेऊया. x1 minus x2 plus 2x3 is equals to 0. Equations 4. Then 3x1 minus 2x2 plus 5x3 equals to 0. Equations number 5. Equations 4ला मल्टिप्लाय केलं 3नी आणि नंतर सबस्ट्रॅक्ट केलं, त्यामुळे आपल्याला काय मिळालं, x2 इक्वल्स टू x3. हे पुट केलं आपण इक्वेशन्स 4मध्ये, त्यामुळे x1 काय आली -x3 आली. आता x3 इथे निघते, वेअर x3 इज अ आर्बिटरी कॉन्स्टन्ट्स. नाव वी व्हेरीफाय इक्वेशन्स 5. आपण इक्वेशन्स 5ला व्हेरीफाय करूया. x1 पण x3 आहे आणि x2 पण x3 आहे. पुट करून बघूया. सो 0 इक्वल्स टू 0 म्हणजे 0 आलं आहे. दॅट मीन्स काय की x3 हा एक नॉट इक्वल्स टू 0 आहे, तो 0 वेक्टर्स नाही आहे, त्याची काही ना काही व्हॅल्यू आहे. देअरफोर x1, x2 प्लस x3 x3 इज इक्वल्स टू -x3, x3, x3 बिलॉंग्स टू काय कर्नल आहे. दॅट इज x3ला कॉमन काढलं. -1, 1, 1 बिलॉंग्स टू काय कर्नल ए आहे. देअरफोर कर्नल ए इज इक्वल्स टू -1, 1, 1. हे काय आली, कर्नल आली. आणि नलिटी काय असते, डायमेन्शन्स ऑफ कर्नल ए. द सेट -1 1 इज अ Li because the vector is non-zero. It forms the basis of kernel A. Therefore nullity of A is equals to dimensions of kernel A. आणि डायमेन्शन्स ऑफ कर्नल ए किती आहे, 1 आहे. नलिटी भेटला, डायमेन्शन्स भेटली, रँक भेटली. आता आपण व्हेरीफाय करून बघूया रँक नलिटी थेरम्स. सो रँक प्लस नलिटी इज इक्वल्स टू 2 + 1 इज इक्वल्स टू 3. दॅट देअरफोर डायमेन्शन्स ऑफ डोमेन स्पेस ऑफ टी, डायमेन्शन्स ऑफ कॉलम वेक्टर्स ऑफ मॅट्रिक्स. आणि हेच आपल्याला व्हेरीफाय करायचं होतं. दॅट मीन्स एक्झाम्पल फर्स्ट झाला. एक्झाम्पल नंबर सेकंड हा एक होमवर्क आहे. जसा आपण हा एक्झाम्पल सॉल्व केला तर त्याच मेथडनी हा दुसरा एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे. या युनिटचा लास्ट टॉपिक नॉन सिंग्युलर लिनियर मॅप. नॉन सिंग्युलर केव्हा असेल, अ लिनियर मॅप टी इज अ मॅपिंग फ्रॉम U to V इज सेड टू बी नॉन सिंग्युलर इफ अँड ओनली टी इज 1 1 अँड ऑन टू. Inverse linear transformations. If T is a mapping from U to V is 1 1 and on to linear transformations, then the inverse functions of T, that is T inverse is a mapping from V to U exist. That is if T of x equals to y, then x is equals to T inverse y, where x belongs to U, y belongs to V. Thus T inverse will exist if and only if T is a 1 1 and on to, that is if and only T is काय असायला पाहिजे, नॉन सिंग्युलर असायला पाहिजे. हा दोन डेफिनेशन्स फॉर एक्झाम्पल बघूया. सो दॅट अ लिनियर मॅप टी इज अ मॅपिंग फ्रॉम V3 to V3 defined by T is a map T into x1 x2 x3 is equals to x1 plus x2 plus x3 comma x2 plus x3 comma x3 is a non-singular and find its inverse. A linear map T is a mapping from V3 to V3 is defined by
T x1 x2 x3 is equals to x1 plus x2 plus x3 comma x2 plus x3 comma x3. फर्स्ट वी शो दॅट टी इज अ नॉन सिंग्युलर. टी केव्हा नॉन सिंग्युलर होईल? जेव्हा टी 1 असेल आणि टी ऑन टू असेल. सगळ्यात आधी प्रूव्ह करूया की टी काय आहे? 1 आहे. हिअर टू शो दॅट टी इज अ 1 वी शो दॅट एन ऑफ टी इज अ झिरो सबस्पेस ऑफ डोमेन स्पेस. टी 1 शो करायसाठी आपल्याला एन ऑफ टी कसा दाखवावा लागेल? तो 0 दाखवावा लागेल डोमेन स्पेसचा V3. लेट x1 x2 x3 बिलॉंग्स टू काय? एन ऑफ टी आहे. बाय डेफिनेशन्स एन ऑफ टी x/t ऑफ x इक्वल्स टू काय? 0 येईल. कन्सिडर टी ऑफ x1 x2 x3 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर x1 x2 x3 कॉमा x2 प्लस x3 कॉमा x3 इक्वल्स टू 0. देअरफॉर या इक्वेशन्सचा यूज करून आपण 3 इक्वेशन्स तयार केले. इक्वेशन्स 1 इक्वेशन्स 2 आणि इक्वेशन्स 3. x3 0 देतो, त्यामुळे x2 पण काय 0 आहे आणि x1 पण काय 0 आहे. देअरफॉर वेक्टर्स काय आलं? 0 0 0 आणि हे काय बिलॉंग्स टू एन ऑफ टी आहे. तो एन ऑफ टी काय आला? इज इक्वल्स टू 0. आता एन ऑफ टी 0 आला, दॅट मीन्स टी काय 1 होईल. देअरफॉर एन ऑफ टी इज अ झिरो सबस्पेस ऑफ V3. देअरफॉर टी इज अ 1. आता प्रूव्ह करूया की टी एक 1 2 आहे. देअरफॉर डोमेन अँड को डोमेन्स हॅव सेम डायमेन्शन्स, दॅट इज टी एक ऑन टू. डोमेन आणि को डोमेनच्या सेम डायरेक्शन असल्या तर आपण त्याला काय म्हणू की टी एक ऑन टू आहे. आता दस टी इज अ 1 अँड ऑन टू, दॅट मीन्स टी काय एक सिंग्युलर आहे. आता आपल्याला फाईंड करायचं आहे की टी इनवर्स फाईंड करा. टू फाईंड टी इनवर्स let t inverse into y1 comma y2 comma y3 is equals to x1 comma x2 comma x3. Equations 4. By definitions of t, we say that y1 comma y2 y3 is equals to t into x1 comma x2 comma x3. आपण व्हॅल्यू पुट केला, त्या सॉल्व केल्यावर आपल्याला 3 इक्वेशन्स मिळाले. इक्वेशन्स 5 इक्वेशन 7 6 आणि इक्वेशन 7. आणि इक्वेशन 7मुळे x3 इक्वल्स टू काय मिळालं? y3. इक्वेशन 6मुळे x2 काय मिळालं? y2 मायनस y3 आणि x1 इक्वल्स टू y1 मायनस y2. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या इक्वेशन्स नंबर 4मध्ये आणि आपल्याला मिळाली आपली टी इनवर्स y1 कॉमा y2 कॉमा y3ची व्हॅल्यू, जी आहे y1 मायनस y2 कॉमा y2 मायनस y3 कॉमा y3. हीच आहे आपली टी इनवर्सची व्हॅल्यू जी आपल्याला फाईंड करायची होती. यानंतर एक लास्ट थेरम बघूया या युनिटचा. थेरम. Let T is a mapping from U to V be a non-singular linear map. Then prove that T inverse is a mapping from V to U is a linear 1 1 and on 2. त्यांनी काय गिवन दिलं आहे की U and V लिनियर मॅप आहे आणि 1 1 1 आहे आणि ऑन 2 आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे की टी इनवर्स पण V to U आहे, ते पण लिनियर आहे आणि 1 1 आहे आणि ऑन 2 प्रूव्ह करायचं आहे. आता नॉन सिंग्युलर आहे. फर्स्ट वी शो दॅट टी इनवर्स इज अ लिनियर. आपल्याला टी इनवर्स लिनियर दाखवायसाठी या 2 प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागेल. नाव बाय डेफिनेशन्स ऑफ टी इनवर्स वी से दॅट टी इंटू U1 इज इक्वल्स टू V1, टी इंटू U2 इज इक्वल्स टू V2. दॅट मीन्स U1 इज इक्वल्स टू टी इनवर्स V1 अँड U2 इज इक्वल्स टू टी इनवर्स V2. आणि U1 U2 काय आहे? हे बिलॉंग्स टू U आहे. T is a linear. Therefore, T into U1 plus U2 is equals to T into U1 plus T into U2. T into U1 काय V1 आहे, T into U2 काय V2 आहे. By definitions of T inverse, we say that U1 plus U2 is equals to T inverse into V1 plus V2. That is T inverse V1 plus V2 is equals to T inverse V1 प्लस टी इनवर्स V2. का? कारण U1ची व्हॅल्यू काय टी इनवर्स V1 आहे आणि U2ची व्हॅल्यू काय टी इनवर्स V2 आहे. इक्वेशन फर्स्ट. नाव इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडमध्ये केस सेकंडमध्ये काय प्रूव्ह करायचं आहे की टी एक लिनियर आहे म्हणून. देअरफॉर टी इंटू अल्फा U1 इज इक्वल्स टू अल्फा इंटू टी U1. सो अल्फा इंटू V1 डेफिनेशन्स टी इनवर्सची अप्लाय केली इथे. अल्फा इंटू U1 is equals to T inverse into alpha into V1. That is T inverse into alpha into V1 is equals to alpha into U1 is equals to alpha into T inverse V1. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. T inverse alpha into V1 is equals to alpha into T inverse V1. Equations 2. By equations first and equations 2 we say that T inverse of V to the T inverse mapping to the T inverse mapping is a V to U is a linear.
आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की टी इनवर्स काय एक 1 1 आहे. हे तर झालं की टी इनवर्स एक लिनियर आहे. आता प्रूव्ह करायचं आहे की टी इनवर्स 1 1 पण आहे आणि टी इनवर्स एक ऑन टू पण आहे. To prove T inverse V is a mapping from U, V to U is a 1 1. That is to prove T inverse V1 is equals to T inverse V2 is implies V1 equals to V2. Consider T inverse V1 is equals to T inverse V2, U2 equals to U2, U1 equals to V2. That means T equal 1 आहे. Therefore T into U1 is equals to T into U2. That means V1 equals to V2. Thus T inverse V1 is equals to T inverse V2 is implies V1 is equals to V2. That is T inverse is a onto. T inverse काय आला ऑन टू आलेला आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की टी इनवर्स काय ऑन टू आहे. टी इनवर्स 1 1 आलेला आहे आणि आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की टी इनवर्स काय एक ऑन टू आहे. Let U belongs to capital U. That means TU belongs to V. By definitions of T, we say that T of U is equals to V. That means U is equals to T inverse V. Thus, to each element U belongs to capital U, their correspondence and elements V belongs to capital V such that T inverse V is equals to U. Hence, T inverse is a onto. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. Thus T inverse is a 1 1 and onto. Therefore T inverse is a non-singular. Therefore T inverse V to the mapping U is a linear 1 1 and onto. हा थेरम इथेच प्रूव्ह झाला. हेन्स प्रूव्ह हा युनिट नंबर 2 लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचा लास्ट थेरम होता. यानंतर आपला युनिट नंबर 2 संपलेला आहे. सो थँक्यू.